नमस्कार, माझ्या लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन बाय उषा हिरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण जे मी डिझाईनमध्ये बटन दाखवते ते कसे तयार करते ते आज सांगणार आहे. तर बघा, ही आपली बटन तयार करायची मशीन आहे. हे बघा, अशी मशीन आहे ती बटन तयार करायची, जेणेकरून आपल्याला पाहिजे त्या कलरचे बटन तयार करून आपल्याला डिझाईन करता येतात. हाताला गळ्याला वगैरे आपण जे डिझाईन करतो की नाही, बटन लावतो, ते ह्या मशीनवर तयार करते मी. त्याला अशा प्रकारे 2 डाय दिलेले आहेत. तर बघा, हे असतं, हे बघा, असं हे स्क्रू जरा लूज करायचं असं, आणि मग हे पिन काढायची असं लूज करून, आणि मग त्याच्यावर असं एका डायला असे 5 पार्ट दिलेले आहेत. मग हे आपण त्याला जॉईन केलेलं आहे, आणि हे जी स्प्रिंग जी आहे ती अशी स्प्रिंग दिलेली आहे. हे त्याच्या दुसरं पार्ट आहे. तर ते आपण असं मध्यभागी ठेवायचं, आणि तिसरं पार्ट जे आहे ते ह्या स्प्रिंग दिलेले आहे त्याच्यामध्ये ठेवायचं. आणि मग असे त्याचे 2 पार्ट अजून आहेत. हे बघा, हे असं एक असं हे दिलेले आहे, हे डबीसारखं आहे हे, आणि ह्याच्यात मध्ये एक असं नट टाकायचं आहे. त्याला इथं जरा खोलगट असं भाग आहे, ते असं मध्यभागी टाकायचं अशा प्रकारे. बघा, आणि ही अशी आपली मशीन आहे. तर बघा, ही मशीन तुम्ही पाहू शकता. ही मशीन असं इथं हे जे नट दिलेलं आहे त्याला जरा लूज केलं की, हे बघा, असं नट लूज करायचं, आणि मग हे काढून हे असे आपल्याला 2 डाय दिलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला 2 डाय दिलेले आहेत, आणि ते आपण, हे बघा, अशी आहे ती मशीन, आणि त्याच्यावर मी बटन तयार केलेले आहेत, ते तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा प्रकारे आपण ते बटन तयार करून घेतलेले आहेत. हे बघा, असे हे गोल्डन बटन आहे, आणि हे असतं ब्ल्यू कलरचं. जरी एम्ब्रॉयडरीचं असेल तरी आपण हे बटन तयार करू शकतो. एम्ब्रॉयडरीचं जरी कापड असेल ना तरी आपण हे, म्हणजे इझी, ह्याच्यावर ह्या डायमध्ये आपल्याला इझी बटन तयार करता येतं पाहिजे त्या कलरचे. हे बघा, तर हे बटन आपण 30 नंबरच्या डायवर केलेले आहेत, आणि ह्याच्यापेक्षा छोटेही असतात. तर हे बघा, हे दुसरे जे बटन आहेत हे छोटे बटन आहेत, जे की आपण 22 नंबरच्या डायवर तयार केलेले आहेत. मग काय करायचं, आपण असे बटन तयार करण्यासाठी आपल्याला पहिले तर हे कच्चे बटन असतात असे, म्हणजे ह्याच्यावर आपण कापड वगैरे लावून आपल्याला पाहिजे त्या कलरचे बटन तयार करू शकतो. असं बटन असतं जे आतल्या बाजूला असतं आणि बाहेरच्या बाजूला असतं जरा चपटं भाग असतं. त्याच्यावर आपण असं कापड गुंडाळायचं, आणि नंतर हे कॅप, नंतर आपल्याला ह्यामध्ये असं कापड जे लावलेलं असेल आपल्याला ह्या बटनला, त्याला हे कॅप व्यवस्थित असं अटॅच करायचं, म्हणजे ह्या डायमध्ये ठेवून. मशीनमध्ये जी डाय दिलेली आहे तिथं मी तुम्हाला आता एक बटन तयार करून दाखवते कसं करायचं ते. आपण बघा, हे बघा, आधी तुम्हाला दाखवून देते मी बटन कसे तयार केलेले आहे. मशीन तशी ही खूपच उपयोगाची आहे. आता मी जे 22 नंबरची डाय वापरून जे बटन तयार केलं ते ह्या साईजचे आहेत, आणि असं ते आपण हाताला वगैरे डिझाईन करतो त्याच्यासाठी यूज करायचं. असं काही नाही, गळ्यालाही आपण डिझाईन केली त्यालाही आपण लावू शकतो. पण ही 22 नंबरची जी डाय वापरली ते बघा, असं आपण, हे जरा साईज छोटी असल्यामुळे आपण ते हाताला लावलेले आहे. खूपच छान वाटतात हे बटन. आणि जे 30 नंबरची डाय वापरतो त्याची थोडी साईज बघा, ही अशी मोठी साईज असते बटनांची, आणि ही 22 नंबरच्या डायचे बटन असतं. तर हे असतं बटनांचं, हे 22 नंबरची डाय यूज करून केलेलं बटन, आणि हे 30 नंबरची डाय यूज करून केलेलं बटन. अशा प्रकारे आपण ते बटन तयार करून घेतलं. ते आपण काही ठिकाणी कसं असतं, डिझाईन करताना काही ठिकाणी आपल्याला मोठे बटन चांगले वाटतात, काही ठिकाणी छोटे बटन चांगले वाटतात. त्या आपल्या आवडीनुसार आपण छोटे मोठे बटन तयार करून लावू शकतो. आता इथं मी हे वेलवेटचं ब्लाऊज शिवलेलं आहे. इथं मी बाहीला असे, म्हणजे जे आपण बाही डिझाईन केलेली आहे, इथं कट दिलेला आहे, आणि त्याच्यावर असे हे बटन, आता आपण इथं छोटे बटन लावले असते तर एवढे ते खास वाटले नसते. त्याच्यासाठी इथं मी
30 नंबरची डाय वापरून हे बटन तयार केलेले आहेत, ते वापरलेले आहेत. आणि असं तुम्ही पाठीलाही आता हे बघा, ह्याचं आपण बॅकने कसं घेतलेलं आहे, पण तुम्ही इथं ते बटन इथं देखील तुम्ही 2-3 बटन लावू शकता. आता मी इथं स्पॅच लावलं आणि त्याला असे छोटेसे लटकन लावून घेतलेले आहेत. हे बघा, तर किती छान ते बटन आपल्याला पाहिजे त्या कलरचे आपण लावू शकतो. आता इथं गोल्डन जरी लावले असते तरी चाललं असतं, पण मी ग्रीनच लावले कारण इथं गोल्डन बुट्ट्या मध्ये आहेत, त्याच्यासाठी मी ते ग्रीनच बटन लावून घेतले. ते घातल्यावर खूप छान वाटतं, दिसतं एकदम छान. हे बघा, असं आपण घातलं तर बघा अशी बाहीची डिझाईन दिसते, खूप छान वाटते. आता ह्या म्हणजे मी मशीन ही 3000ला घेतली, त्याच्याबरोबर मला 600 बटन फ्री आलेले होते. ही मशीन जेव्हा मी घेतली तेव्हा 600 बटन मला फ्री होते. ते मग 300 बटन हे 30 नंबरच्या साईजचे होते आणि 300 बटन 22 नंबरच्या साईजचे. असे ह्याला 3 डाय असतात. एक 18 नंबरची पण डाय असते, त्याच्या म्हणजे आता हे 22 नंबरचं जे बटन मी दाखवलं त्याच्यापेक्षा जरा लहान साईज असते, पण ती देखील आपल्याला खूप ठिकाणी डिझाईनमध्ये यूज करू शकतो आपण ती. पण मला काही 18 नंबरची डाय भेटली नव्हती जेव्हा मी मशीन घ्यायला गेलेली तेव्हा. जर तुम्ही घ्यायला गेलात 18 नंबरची डाय असेल तर तीही तुम्ही आवश्यक घ्या. आणि हे बघा, आपण आता असं डिझाईन वगैरे करतो, जिथं आपण आता इथं अशी डिझाईन केली मी मध्ये, तर आपल्याला इथं छोटं बटन लावलं असतं तर एवढं खास वाटलं नसतं. त्याच्यासाठी आपल्याला हे 30 नंबरची डाय यूज करून मी हे बटन तयार करून घेतलेलं आहे. असं सिंगल बोट नेकचं वगैरे आपल्याला डिझाईन करायची असेल तर मध्यभागी आपण जे बटन लावतो ते शक्यतोवर मोठेच लावायचे. ते दिसायला पण खूप छान वाटतं आणि ब्लाऊजचं लुक एकदम छान वाटतं. असं जसं की तुम्ही कुर्तीला वगैरे ते मोठे बटन यूज करू शकता. आता हे मी ड्रेसला, कुर्तीला वगैरे आपल्या आवडीनुसार आपण लावू शकतो. आता हे बघा, ह्याच्यात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे बघा, मी माझ्या ड्रेसला देखील लावलेले आहेत. आता हे मल्टी कलरचं ड्रेस आहे, आपण ह्याला कोणत्याही कलरचे लावू शकत होतो. मला पिंक कलरचे आवडले, मी पिंक कलरचे लावले. हे बघा, असे पूर्ण आपण कुर्तीला लावून घेतलेले आहे. असं जेव्हा माझ्याकडे मशीन नव्हती तेव्हा मी अशी साध्या बटन जे आपले असतात, जे की आपण ब्लाऊजला वगैरे लावतो की नाही, हे असे साधे बटन, ते मी आधी लावायची तशी तयार करून, पण त्याला खूप वेळ जाता आणि पाहिजे तशी फिनिशिंग येत नाही. बघा, हे असे दोरे वगैरे त्याला दिसतात. आता ह्याला पाटी म्हणजे दोरे का दिसतात ह्याचे, तर ह्याला कॅप नाही आहे. आणि जे आपण बटन आता मशीनवर जे तयार केलं त्याला असं पुढे असं आपण कापडाचं बटन लावलेलं आहे. असं कापडी बटन लावून घेतलेलं आहे आणि मागच्या बाजूला अशी आपण कॅप लावली. त्याला काय होतं, हे कॅपला 2 होल दिलेले असतात. मग आपण जेव्हा म्हणजे डिझाईन करतो तेव्हा आपण 2च ठिकाणी टाके टाकावे लागतात आपले मशीनवरच्या बटनांना. हे बघा, आता साडी आपली ह्या कलरची आहे, पिंक कलरची. मग हे साडीचं कापड यूज करून आपण बाहीला असे बटन तयार करून घेतले आणि त्याची डिझाईन देखील बघा, ह्या अशा प्रकारे आपण बॅकनेक डिझाईन घेतलेली आहे त्याची. आणि हे लटकन आणि फ्रंटची बाजू आपली अशी प्रिन्सेस कट आहे. आणि प्रिन्सेस कटला पण आपण बघा असं गोल्डन कलरची पायपिंग लावून घेतलेली आहे आणि पुढे गळ्याला आपण साडीच्या कपड्याची पायपिंग केलेली आहे. आणि ही गोल्डन कलरची पायपिंग जी गेली ती रेडीमेड लावलेली आहे, पण त्याला बघा किती छान पफ पण आलेला आहे प्रिन्सेस कटला देखील. आणि खाली आपण अशा प्रकारे योग लावून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपण बटन म्हणजे तयार करून पाहिजे त्या कलरचे आपल्या ब्लाउजांना डिझाईन करू शकतो. आणि माझ्याकडे जेव्हा मशीन नव्हती तेव्हा मी असे ते साधे बटन जे मी तुम्हाला दाखवलं ते आपण असं कापड हे करून म्हणजे कापड त्याला गुंडाळून मग असं करायचे. तेही बटन चांगले वाटतात, पण पाहिजे तशी फिनिशिंग येत नाही. आता बघा, तुम्ही ह्या डिझाईनमध्ये बघू शकता की हे साईडला कापड बघा कसं आजूबाजूला एक्स्ट्रा कापड दिसतं, तसं ह्या बटनमध्ये दिसत नाही. हे बघा, पूर्ण कवर होऊन जातं ते बटन आणि लावल्यानंतर असं छान मस्त बसतं. तसं ह्याचं जे कापड एक्स्ट्रा असतं ते आपण आजूबाजूने पूर्ण आपल्याला हाती शिलाई करावी लागते, त्याच्यामुळे त्याला खूप वेळ जातं. आता हाती शिलाई जरी केली तरी आपल्याला ते बाहेर एक्स्ट्रा जे कापड जे असतं ते दिसतंच. त्याच्यासाठी मी असे नॉड लावून घेतले, जेणेकरून ते कापड एक्स्ट्राचं आहे तेही कवर होऊन जाईल आणि एक आपल्याला डिझाईन देखील छान मिळेल. तर बघा, असे नॉडचे मग डिझाईन करून घेतलेले आहे.
आपल्याला पाहिजे त्या कलरचे बटन ह्याच्यावर तयार करता येतात. त्याच्यामुळे मी तर तुम्हाला सुचवेल की तुम्ही नक्की ही मशीन घ्या आणि आपल्याला पाहिजे त्या कलरचे बटन तयार करा आणि छान छान डिझाईन शिवत राहा. आधी बघा, असं आपल्याला शक्यतोवर मार्केटमध्ये आपल्याला असे गोल्डन किंवा ब्लॅक, सिल्वर ह्याच कलरचे बटन मिळतात आणि ते देखील बघा काही दिवसांनी आपण ते जेव्हा ब्लाऊज यूज करतो, धुतो, तेव्हा असे त्याच्यावरची जी कोटिंग असते ती निघून जाते. त्याच्यावरची कोटिंग निघाले की ते चांगलं वाटत नाही. आणि इथं जर आपण कापडाचं बटन तयार करून जर लावलं तर आपण ते धुतल्यानंतरही कापडाचं बटन खराब होत नाही किंवा त्याचं ते कापड वगैरे असं खराब होत नाही. त्याच्यामुळे त्या बटनाला पाहिजे तशीच लूक असतं, म्हणजे दिसतं, म्हणजे त्याचं कवर वगैरे असं खराब होत नाही. जसं ह्याच्यावरची कोटिंग बघा निघून गेलेली आहे. आता मला हे बटन बदलायचंच आहे, पण तुम्हाला डेमोसाठी म्हणून हे दाखवते. बघा असं असतं ते. म्हणून आपल्याला पाहिजे त्या कलरचे बटन तयार करा आणि मस्तपैकी डिझाईन करा. तर हे बघा असे आपले ते बटन आहेत तयार केलेले आणि खूपच छान वाटतात. आपण काय हे बघा असं आपण कापड हे आता आपल्याला ह्या कलरचं बटन तयार करायचं आहे किंवा उदाहरणार्थ ह्या कलरचं बटन तयार करायचं आहे. आता आपल्याला मार्केटमध्ये असं कलरचं बटन मिळेल का? तर नाही मिळणार. मग आपण काय करायचं, असं हे बटन जे तुम्हाला मी दाखवलं, म्हणजे एका बटनाला असे 2 बटन असतात, ज्याला एकाला अशी ही कॅप असते त्या बटनाची आणि हे बटन असतं. मग आपण काय करायचं, हे बटन घ्यायचं, असं कापड घ्यायचं आपल्याला पाहिजे त्या कलरचं आणि हे बघा असं आपण मध्यभागी ठेवायचं आणि साईडने हे पूर्ण बटन असतं कवर करून घ्यायचं. असं आपल्याला पाहिजे त्या कलरचे बटन तयार करता येतात. त्याच्यामुळे आपण काय करायचं, हे असं पूर्ण कवर करून घ्यायचं. तर बघा असं कवर करून घ्यायचं आणि ह्याला असं 2-3 टाके टाकून घ्यायचं सुईने. तर हे बघा असं आपण सुईत असं दोरा ओवून घेतलेला आहे. आपण दोरा 4 पदरी करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला पाहिजे त्या कलरचं कापड घ्यायचं आणि त्याला आता हे पातळ असल्यामुळे मी ह्याला आता डबल करून घेते. आणि जर अजून आपल्याला डार्क पाहिजे असेल तर ह्याला आपण अस्तर आधी लावायचं आणि मग कापड घ्यायचं. मग अशा प्रकारे आपण तर हे बघा हे असं बटन घ्यायचं आणि त्याला असं मध्यभागी ठेवायचं आणि पूर्ण त्या बटनला आपण असं कवर करून घ्यायचं. असं कवर करून घेतलं की असे आपल्याला ह्या दोऱ्याने असं टाके टाकून घ्यायचे. 2 टाके टाकले तरी चालतं असं आणि असं राऊंड करून घ्यायचं, त्याला असं फिरवून घ्यायचं आणि मग एकदम तो बटन असं पूर्ण आपल्याला टाईट पाहिजे, जेणेकरून त्याला कुठेही चोन वगैरे यायला नको, म्हणजे आपल्या बटनला फिनिशिंग छान येईल. आणि जे आता एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपण कैचीच्या साह्याने असं कट करून घेऊया. असं थोडं एक्स्ट्रा कापड असेल ते आपण असं साईडने पण कट करून टाकायचं, म्हणजे बटन वगैरे आपल्याला लावताना कुठेही बटनाला पोक वगैरे येणार नाही. आता बघा हे अशा प्रकारे आपण हे बटन तयार करून घेतलं आणि ही आहे आपली कॅप. अशी कॅपमध्ये ठेवायचं आणि बटन ह्या मशीनमध्ये ह्या डायमध्ये हे ठेवायचं आणि असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला अशी छानशी बटणं तयार होतात. बघा चला, तर तुम्हाला ह्या मशीनचं म्हणजे हे कसं वाटलं, मशीन आपले बटन तयार करायची मशीन तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. चला, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.